नमस्कार मित्रांनो. आज एका कस्टमरची ऑर्डर होती की त्यांना असेंबलर कॉम्प्युटर पाहिजे होते. म्हणजे लागते ते साहित्य घेऊन मी त्या दिशेने निघालो. कस्टमरकडे आल्यानंतर सर्व साहित्य बॉक्समधून बाहेर काढले. हा आहे CPU फॅन, झिपरॉनिक्स कंपनीचा आहे. ही आहे कन्सिस्टन्सी 8 GB DDR3 रॅम. हे पॉवर केबल आहे. हे SMPS आहे, डेस्कटॉप SMPS. ही EVMची 60 SSD आहे 256 GB ची. हा आहे झिपरॉनिक्सचा H81चा मदरबोर्ड. हा आहे कॅबिनेट. SMPS अनबॉक्स केला आणि कॅबिनेटमध्ये इन्स्टॉलेशन करायला चालू केले. हे व्यवस्थित लावून स्क्रूने फिट करून घेतले. हे आहे i5 4th जनरेशनचं प्रोसेसर. मदरबोर्डमध्ये लावलेला आहे, व्यवस्थित इन्स्टॉलेशन केलेलं आहे. CPU फॅन लावू आता आणि कॅबिनेटमध्ये फिट करून घेऊ. फ्रंट पॅनल आहे, जे की ऑन ऑफ स्विच, स्टार्ट, USB, ऑडिओ. तर SSD घेऊ आपण. कॅबिनेटच्या तिथे लावून घेऊ व्यवस्थित जागेवरती. तर फायनल सगळं सेटअप व्यवस्थित प्रॉपर बसलेलं आहे का नाही सगळे चेक करून आपला असेंबल CPU रेडी झालेला आहे. CPU व्यवस्थित रेडी झालेला आहे असेंबल. त्यानंतर आपण डेलचा USB कीबोर्ड. हा नॉर्मल युजरसाठी व्यवस्थित आहे, छान आहे, लॉंग लाईफ टिकतो. यानंतर आपण बूटेबल पेन ड्राईव्ह कनेक्ट करून विंडोज इन्स्टॉलेशनला सुरू करू. टाइम झोन सिलेक्ट करून नेक्स्ट कमांड देत आहे. काही बेसिक गोष्टी आहेत